श्री बघितलं व्हिडिओची सुरुवात. आता हेच चालू होणार आहे सुट्टीमध्ये. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. इथे बघा मटकीला किती छान छान मोड आलेत आणि हे मोड आलेले बघून ना मला खूप छान वाटलं, कारण कधी कधी मोड येत नाहीत, पण ह्या वेळेस इतके छान मोड आले होते ना. आता मस्तपैकी मटकीची भाजी करणार. तर श्रीवला स्कूलमध्ये वगैरे सोडला आणि आल्यानंतर हे बघा सगळं चकाचक करून घेतलेलं आहे. इथे मी स्लाइड्स एवढा घाण होतात ना, एवढी धूळ येते इथे, आणि काचा वगैरे पण मी क्लीन वगैरे करून घेतलं सगळं. बेडरूम, हॉल, किचन सगळं एकत्रच करून टाकलं. म्हणलं एकदा राहिलं की राहून जातं, नंतर कंटाळा येतो करायला. तर मी सगळं इथे क्लीन वगैरे करून घेतलं. आणि हे मी क्लीन कशी करते तर जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी दाखवते मी कशी क्लीन करते वगैरे. तर इथे माझं सगळं झालं आणि त्याच्या मला तर जाम कंटाळा आला होता. पण हे सगळं बघितलं ना, इतकं स्वच्छ घर आपलं, सगळं कोणाने कोणा स्वच्छ असं असला ना, मन इतकं प्रसन्न होतं, काय सांगू तुम्हाला. मला तर लय भारी वाटतं. जेव्हा जेव्हा मी साफसफाई करते ना, मी माझ्या घराच्या नव्यानं प्रेमात पडते. तर इथे मी थकून गेली होती. आणि हा ठोंब्या ना, ह्याची आता एक्झाम झाली आहे. तर हा काय राजा महाराजा आहे आमच्या घरातला. तर हा मस्त टीव्ही बघत बसला होता. जेवण खाऊन झालं होतं आणि मध्ये मध्ये मला हे आण ते आण सांगत होती, ते घेऊन येत होता. आणि ह्याला यूट्यूब बॅन केलंय मी घरामध्ये. तू कोणता पण मूवी बघ सांगते, पण यूट्यूब बघू नको. तर हा रोज दुपारचा एक मूवी बघतो, कारण त्याचा फ्रेंड जो आहे स्वराज, त्याची अजून एक्झाम संपायची आहे. बऱ्याच मुलांची एक्झाम संपायची आहे त्यामुळे. तर ह्याला माझी खूप कीव आली. आणि त्याच्यानंतर ह्यानी स्वतः मी न सांगता, माझं काम चालू होतं ज्वेलरीचं, तर हा माझ्यासाठी सरबत बनवून घेऊन आला. आणि इथे मी ऑर्डर द्यायची होती मला, तर ते ऑर्डरचं मला सगळं लिहून घ्यायचं होतं. तर ते लिहून त्या मॅडमना फोन करून सगळं व्यवस्थित मी हे करत होती मॅनेज. तोपर्यंत हा सरबत घेऊन आला. मस्त सरबत घेतला आणि थोड्याच वेळात श्रीयूची यायची वेळ झाली. श्रीयूचे आता पेपर चालू आहेत, तर तो लवकर येतो हाफ डेनी. श्रीयू आला आणि श्रीयू आल्यानंतर थोड्या वेळानीच आमच्याकडे आला छोटूसा पाहुणा. आता मी याला पाहुणा अजिबात म्हणणार नाही खरं तर, कारण हा आता आमचा फॅमिली मेंबरच झालेला आहे. जेव्हा जेव्हा त्याला आपला दरवाजा उघडा दिसतो तेव्हा तेव्हा तो धावत धावत येतो, मम्मीला न कळता, किंवा मम्मीला जरी कळालं तरी मम्मीच्या समोर धावत धावत येतो. त्यामुळे आता आमचा फॅमिली मेंबर झालेला आहे. आणि तो आला ना, इतकं मस्त वाटतं ना, आम्ही सगळं विसरून जातो. मेन म्हणजे माझी पोरं भांडत नाहीत. तो आला की त्यालाच खेळवत बसतात दोघं पण. त्याला सगळी खेळणी देतात आणि त्या खेळणी देण्याच्या ह्याच्यामध्ये पण भांडणं होत नाहीत त्यांची.